आपल्या देशात एका मोठ्या हुद्द्यावर असणारा अधिकारी, उद्योगपती किंवा मंत्र्याच्या मुलाचं कोणत्या गुन्ह्यात साधं नाव जरी आलं तरी अख्खी व्यवस्था त्याला निर्दोष ठरवण्यासाठी झटते। पण एका बलाढ्य देशाच्या प्रिन्सला बेड्या ठोकल्या जातात। काही कळायच्या आतच पोलीस या प्रिन्सला त्याच्या घरातून उचलतात। तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल की मी कोणाविषयी बोलतेय। प्रिन्स अँड्रू माउंटबॅटन। राणी एलिझाबेथ, राणी व्हिक्टोरिया पासून ते सध्याचे किंग चार्ल्स यांच्यापर्यंत इंग्लंडचे राजघराणे हे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतंच। आता पुन्हा एकदा हे राजघराणं चर्चेत आलंय। नुसतं चर्चेत नाही तर माजी प्रिन्स अँड्रू यांना यूके मधील थेम्स व्हॅली पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्यांच्या अटकेचा संबंध थेट एप्स्टीन फाईलशी जोडला जातोय। जगभरात खळबळ माजवणारी राजकीय नेत्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत भल्या भल्यांचे खरे चेहरे जगासमोर आणणारी तीच एप्स्टीन फाईल। गेल्या काही महिन्यांपासून दररोज एप्स्टीन फाईलशी संबंधित नवीन नावं, नवीन चेहरे समोर येत आहेत। प्रिन्स अँड्रू हे देखील त्यातीलच एक चेहरा आज बनलेत। प्रिन्स अँड्रू यांचा एप्स्टीन फाईलशी असलेला संबंध आणि आतापर्यंत एप्स्टीन फाईलमध्ये कोणकोणत्या दिग्गजांची नावं आली आहेत हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। एप्स्टीन फाईल विषयी रोज नवनवीन खुलासे होत असताना आता या प्रकरणामध्ये महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे जगभरात सध्या खळबळ माजली आहे। ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांचे छोटे भाऊ प्रिन्स अँड्रू माउंटबॅटन यांच्यावर आपल्या सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। 19 फेब्रुवारी रोजी यूके पोलिसांच्या स्पेशल फोर्सच्या 8 जवानांनी साध्या कपड्यात जबरदस्त सापळा रचला। पूर्व इंग्लंडमधील सँड्रिंघम इस्टेटवरील वूड फार्म या ठिकाणावरून अँड्रू यांना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे प्रिन्स अँड्रू आपल्या 66व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये गुंग असताना पोलिसांनी त्यांच्या नॉरफोक आणि बर्कशायर मधील मालमत्तांची झडती देखील घेतली। प्रिन्स अँड्रू यांचा एप्स्टीन फाईलशी कसा संबंध आला ते आता पाहूयात। प्रिन्स अँड्रू यांचं नाव लैंगिक शोषण करणारा गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन याच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलं गेल्याचं समोर आलं होतं। अमेरिकेत एप्स्टीन प्रकरणाच्या तपासादरम्यान लाखो पानांची कागदपत्र समोर आली। यामध्ये अँड्रू आणि एप्स्टीन यांच्यातील ईमेल संवाद आणि काही आक्षेपार्ह फोटोंचा समावेश आहे। नव्या पुराव्यांनुसार अँड्रू यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गोपनीय माहिती एप्स्टीनला पुरवल्याचा संशय देखील होता। यावरून पोलिसांनी हे स्टिंग ऑपरेशन राबवलं, मात्र आपल्यावरील सगळे आरोप प्रिन्स अँड्रू यांनी फेटाळून लावले। 3 तास झालेल्या या चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना सोडलं देखील। आतापर्यंत या एप्स्टीन फाईलमध्ये अजून कोणत्या दिग्गजांची नावं आली आहेत ते एकदा पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिल क्लिंटन, इस्रायलचे माजी पंतप्रधान येहूद बराक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ एलन मस्क, प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सन, जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड, अभिनेते केविन स्पेसी, खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, भारताचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, अनिल अंबानी, दीपक चोप्रा, दिग्दर्शिका मीरा नायर, अनुराग कश्यप, अभिनेत्री नंदिता दास यासोबतच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख तब्बल 38,000 वेळा या एप्स्टीन फाईल्समध्ये करण्यात आलाय। याशिवाय पुढे अनेक हाय प्रोफाईल नावं या एप्स्टीन फाईलमधून समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते।